वृक्षांची जांभुळे रसयुक्त होतात. या जांभूळ फळातील रसाने तृप्त झालेली देवी जंबादेवी येथे निवास करीते. जंबू नदीच्या दोन्ही तीरावरील माती जांभूळ रसाने युक्त अशी होऊन तिच्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांनी शुष्क होऊन ती विद्याधर तसेच देवांच्या बायकांचे अलंकार बनविण्यास योग्य अशी होते. त्या नदी तटावरील मातीलाच जंबू नद स्वर्ण म्हणतात. प्रक्रिया माहीत असणाऱ्या व्यक्ती ह्याच वर्णापासून मुकुट, तगडी, केयूर आणि अलंकार बनवितात. सुपार्श्व पर्वतावर कंदमांचा विशाल वृक्ष आहे. त्या वृक्षाच्या मुळापासून 5 धारा उगम पावून पृथ्वीवर वाहत येतात. त्यांना मधुधाराही म्हटले जाते. तेथील महादेवी धारेश्वरी नावाने ओळखली जाते. हिलाच आणखीनच बरेच नावे आहेत. अशाच प्रकारे कुमुद पर्वतावरील शतदल नावाच्या प्रसिद्ध वटवृक्षापासून उगम पावलेले नद पृथ्वीवर वाहत येतात. ते नीलावृताच्या उत्तर भागातून प्रवाहित होतात आणि सर्व बाजूनी जमीन परिपूर्ण करतात. त्या नदीच्या तटावर मीनाक्षी विराजमान आहे. हिलाही आणखीन बरीच नावे आहेत. तिला मीनलोचना असेही म्हणतात. ईश्वराची